उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे षण्मुखानंद हॉलमध्ये दाखल झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहण्यासाठी ठाकरे बंधू माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये दाखल झालेले आहेत। आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मशताब्दी त्यांचं वर्ष आहे आणि या निमित्तानं माटुंग्यातल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू आता दाखल झालेले आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बोलणार का? केडीएमसी मध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यावर राज ठाकरे भाष्य करणार का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। आणि पालिका निवडणुकांनंतर पहिल्यांदाच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, त्यामुळे या सोहळ्याच्या निमित्तानं ते कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर काय भाष्य करतात ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आलेत, मुख्य म्हणजे महापालिका निवडणुकीनंतर निकालानंतर एकत्र येतात हे महत्त्वाचं आहे। तर आज बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। त्याच पालिका निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यामुळे पाहिलं की त्यावरून आता उद्धव आणि राज ठाकरे काय संबोधित करणार आहेत, काय मार्गदर्शन करणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। नक्कीच आपली राजकीय भूमिका काय पुन्हा एकदा ते स्पष्ट करतात का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। राज आणि उद्धव यांच्या वक्तव्याकडे आता सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा लागलेल्या आहेत। नुकतंच